नमस्कार. आज आपल्या युवा महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपण जे प्रलंबित विषय आहेत आणि ज्याकडे दुर्लक्ष होते या विषयांना आपण हात घालणार आहोत. गेली 33 वर्षे आम्ही निर्भीड पत्रकारिता केली आणि संघर्षे पायदळी तुडवले आणि या माध्यमातून आजही आमची पत्रकारिता वारसा अखंडित चालू आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नुसती कॉपीराईट बातमी नाही तर निर्भीड लेखणीचं तंतोतंत पालन करतो. भविष्यात ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचा एक अंदाज आणि आत्ताच्या घडीला काय पाहिजे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किंवा विकास आणि लोकमत या सगळ्या गोष्टींची सांगड बांधत असताना बऱ्याच अशा त्रुटी आहेत त्या वर्षानुवर्ष राहून गेलेल्या आहेत. पहिल्यांदा आमची बातमी असते, चॅनेलमध्ये असेल, पेपरमध्ये असेल आणि त्याच बातमीची कॉपीराईट उद्या तुम्हाला वाचायला भेटेल हा आमचा आनंदच आहे. परंतु जे मुद्दे आहेत, जे विषय आहेत आणि त्या विषयांच्या संदर्भामध्ये कुठलीही तडजोड नाही. आम्ही कुठलीही आमचे प्रतिनिधी असेल किंवा आमच्या कार्यालयातली लोकं असतील, संपादक असेल, कोणीही कुठेही कोणालाही विचारायला आणि मॅनेज होण्यासाठी कोण जात नाहीत. निर्भीड पत्रकारिता याच्यासाठी आणि त्यामुळे लोकमताचा जो आकडा आहे, वाचकांचा आकडा आहे, तो आमच्या बाबतीतमध्ये दिलासादायक आहे, मोठा आहे. कुठल्याही विषयाचा वावपाव न करता विषय मांडणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण या स्टुडिओमध्ये प्रत्येक टायमाला अधिवेशन चालू असतो. अधिवेशनाच्या चालूच्या माध्यमातून थातूरमातूर कारवाई होते आणि जे विषय पटलावर येतात त्याच्यावर कारवाई काय होत नाही. ही पूर्वीपासून या माध्यमातून चाललेली ही रेलचेल वस्तुस्थिती आहे. सांगायचं जर झालं तर या मुरबाड तालुक्यामध्ये महसुली 214 गावं आणि त्याला अँगल देणारे पाडेवाड्या अशी संख्या मोठी आहे. या तालुक्याचं सिंचन क्षेत्र 92,000 चौरस मीटर नाही हेक्टर 92,000 हेक्टर एवढ्या प्रमाणात होतं. आजची परिस्थिती अशी झाली, वनेचा भाग जो आहे, अभयारण्याचा भाग आहे, वनेचा भाग आहे, परंतु या ठिकाणी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते. दुसरा, या ठिकाणी बिबटे आले, बिबट्यांची वाहवाभाव चर्चाच झाली नाही, त्याच्यावर कारवाईच झाली नाही, ते अबाधितच राहिलं. एखादी घटना घडल्यानंतर सगळे जागे होतात आणि प्रशासनसुद्धा चेकरूपी त्यांना मोठ्या याच्याने मदत करायला जातात. हे शोभनीय नाही आणि प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक गाववाल्याला आणि प्रत्येक या ठिकाणी मतदार असेल किंवा कार्यकर्ता असेल त्याला हे अपेक्षित नाहीच आहे. घटना का घडतात तर त्याच्यामध्ये अनेक लोक असतात. सध्याची परिस्थिती अशी आहे, मालशेज घाट आणि मुरबाड या रस्त्यावर हजारो झाडं जी 70 वर्षाची, 50 वर्षाची जी होती, 100 वर्षाची होती, ती तोडली गेली. त्याच्यासाठी पर्यायी म्हणून लावणार वगैरे सगळं झालं. कुठेच झाडं. वन विभागाने लागवड केलेले लाखो झाडं आणि त्याच्यावर कोटी रुपयाचा खर्च झाला, कुठे आहेत झाडं? मग हे सगळं वन नियंत्रण होत असताना या ठिकाणी जे वन विभागाची कामं होतात, झाडं लागवड होते, तोड होते, मग झाडं लागवड होते ते जगतात कुठे आणि जी तोडली जातात त्यांना परवानगी कशी मिळते? मालकीची एक परवानगी घ्यायची आणि बेसुमार जंगलतोड वने आणि शासनाच्या ज्या जागा आहेत त्याच्यातून करायची आणि ती लाकडं आणून शिनी खाजगी याच्यामध्ये टाकायचा हा धंदा आहे.
आणि तो मुरबाडमध्ये आत्तासुद्धा सराव चालू आहे. वन अधिकारी काय करतात? वन अधिकाऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत वनेच्या, त्याच्यावर एवढी अतिक्रमण आहेत का त्या कोणी फार्म हाऊस बनवला आहे, कोणी बंगले बनवलेत, कोणी घरे बनवलेत, कोणी शेती घेतली. मग वन खातं करतं आहे काय? रेकॉर्डला जागा तेवढीच आहे. तशीच महसूलची सुद्धा तीच परिस्थिती आहे. मग हे सगळ्या याच्यामध्ये राहिल्या काय? नद्या. नद्या राहिल्या तर नद्या कोणाच्या अंडरमध्ये आहेत? महसूल विभागाच्या. पाणी टंचाईला आराखडा कलेक्टरांच्याकडे होतो, तहसीलदारांकडे होतो, नियोजन जिल्हा परिषद करते, योजना शासन आणते, योजनाही मार्गी लागल्या नाहीत, निधी खर्च झाला, एलेक्यू झाला, मोठ्या लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये घोषणा केल्या, कारवाई शून्य आहे. आजही त्यांचा कार्यकर्ता ठेकेदार हा जोपासला जातो. कोण रस्त्याचं काम करतो, तो पाणी योजनेचं काम करतो, त्यांना पैसेसुद्धा मिळतात, लोकांना पाणी मिळत नाही. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आत्ता माळशेज घाटामध्ये जो रस्त्याचं काम चालू आहे, मुरबाडमध्ये जो रस्त्याचं काम चालू आहे, तो मोठा ठेकेदार आहे. आणि ठेकेदाराची वाहवा कोण करतात? लोकप्रतिनिधी. चांगला काम करतो. अरे चांगला काम करतो तो कोणासाठी करतो? तुमच्यासाठी करतो का? तुमच्यासाठी जरूर करत असेल, परंतु लोकांसाठी तो करत नाही का? तो नदीचा सगळा पाण्याचा उपसा केला आहे, नद्या आटल्या, विहिरी आटल्या, पाणी टंचाई निर्माण झाली. मग हा पाणी फुकटचा वापरतो. याच्यावर नियंत्रण प्रशासनाचं काय? का? तो सरकारचं काम करतो. पण तो सरकारचं काम करत असताना फुकट करतो का? नाही. आज मुरबाड तालुक्याला टोल नाका लावला. टोल नाका आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी तर जाहीर केला होता माझ्याकडे टोल नाका लागणारच नाही. तर त्यांच्यावर दुर्दैव आहे का टोल नाका तयार झाला. मग टोल नाक्यामध्ये मुरबाडचा क्षेत्र किती मोठा आहे? मुरबाडच्या माळशेज घाटापासनं तर मुरबाडच्या हद्दीपर्यंत 100 किलोमीटरचं क्षेत्र आहे. मग या 100 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये टोल नाका 80 किलोमीटरवर तुम्ही लावता. मग बाकीच्या लोकांनी काय करायचं? रोज भांडणं करायची का त्या टोल नाक्यावर? स्थानिक लोक कोणाच्या गाड्या जातात? किती गाड्या जातात बाहेरच्या? MIDC तुमची जिवंत आहे का? नवीन MIDC होईल त्या होईल. या टोल नाक्याची काय गरज आहे? मग हा रस्ता टोल घेणार आहे, मग पाणी लोकांचा का फुकट वापरतो आणि लोकांना पाणी टंचाईला का सामोरे जातो? आजची परिस्थिती अशी, टँकर या ठिकाणचे ठेकेदार आहेत, ते सत्ताधारी असतील, पुढारी असतील, एक ठेकेदारी करतात, दुसरा कोण सामान्य माणूस तर करायला जात नाही. मग तुम्ही त्या आदिवासी प्रबल भागातला नद्या आटवल्या, तुम्ही पाणी त्याच्यामध्ये उपसा केला, वीटभट्टीला पाणी वापरता, त्या ठिकाणी याच्यावर कॉन्क्रिटीकरणाला पाणी वापरता, माती भरावाला पाणी वापरता. तुम्ही टँकर जे आहे ते तुम्ही फुकट आणता का? पाणी फुकटचा भरता आणि इकडे विकता. मग लोकांना तुम्ही पाणी टंचाईला खोलात का घालवता? या बाबकडे महसूल खात्याचं दुर्लक्ष झालं आहे, संबंधित पंचायत समितीचं दुर्लक्ष झालं आहे आणि लोकप्रतिनिधी तर कधीच लक्ष देत नाही. खासदार असू द्या किंवा आमदार असू द्या, या विषयावर बोलले पाहिजेत, लोकांसाठी बोलले पाहिजेत. कार्यकर्त्याने सांभाळला पाहिजे, आपला ठेकेदारने सांभाळला पाहिजे, आपला पदाधिकाऱ्यांनी सांभाळला पाहिजे. अरे तुम्ही त्यांच्यावर कारवाई नाही करा, ठीक आहे, त्यांना सूचना तर द्या का बाबा हे बरोबर नाही तुझं चाललं, हे मला अपेक्षित नाही. आपण लोकाभिमुख जेव्हा नेतृत्व होतो त्या टायमाला लोकांचा हित 80% जोपासला पाहिजे, 20% आपल्या कार्यकर्त्यांना आपला जोपासला पाहिजे. त्याला म्हणतात 20% राजकारण आणि 80% समाजकारण. आपण कुठं चाललो आहे? मुरबाडमध्ये दुसरा जर भाग जर बघितला आत्ता, तर पाणी टंचाईचं झालाच. आत्ता ज्या ठिकाणी कृषी विभागाचे जे बंधारे चालू आहेत, ते जुनेच बंधारे काढले, त्याच्यावर नवीन बंधारे सुरू केले, तेच मटेरियल आणि तीच माती, तेच दगड, अल्प सिमेंट, पावसाळ्यात आला फुटला का अतिवृष्टी. ही आजपर्यंतची कमाईची घडी झालेली आहे ग्रामीण भागामध्ये आणि ही नष्ट करण्याची आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींना यश आलेलं नाही. लोकप्रतिनिधी प्रशासनाचा वाहोपाहो करतात, त्यांना त्या ठिकाणी पाठ थोपटतात, ठेकेदारांना बल देतात आणि लोकांना ते त्या ठिकाणी फक्त मतासाठी त्याचा गृहीत धरलं जातं, एवढंच आहे. अनेक ज्या गोष्टी आहेत त्या प्रशासनामध्ये पारदर्शक केलेली एकही दाखवा. पारदर्शक प्रशासन, कोणतं प्रशासन पारदर्शक आहे?
कुठला प्रशासन पारदर्शक आहे? एक अर्ज जर दिला माहितीचा अधिकार तर त्याला माहिती वर्षभर मिळत नाही. एखादी जर त्याच्यामध्ये जर माहिती मागितली तर मला एकच विषयाची माहिती मागायची असते, मग तुम्ही एकच काम का नाही करत? एका ठिकाणी प्रत्येक गावाला वेगळं काम करायला पाहिजे. एका गावाला एकाच रस्त्याला 4 टोकं दाखवता, एकच रस्ता 4 टोकांनी करता. शासनाचा निधी या ठिकाणी एवढी कामं चालू आहेत त्यांना काढला जातो. मग पाणी टंचाई आली, पाण्याचं नियोजन आत्ताच करायला पाहिजे. बातमी आल्या प्रसारमाध्यमामध्ये लोक बोलल्यानंतर मग तुम्ही आढावा घेता. आढावामध्ये आढावा होते, आढावाची फाईल येईपर्यंत जून महिन्याचा पाऊस पडतो. दरवर्षीची हीच परिस्थिती तुमच्याकडे. मग पैसा कुठं खर्च होतो? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी वनजमिनी आहेत, त्या ठिकाणी जंगलतोड होते. ज्या ठिकाणी शासनाचे कृषी खात्याने काय केलं आहे, रोजगार हमीतून लोकांना काम देण्यासाठी कृषी खात्याने ठेकेदारी अवलंबली 50% याच्याने. परंतु आज सर्रास ट्रॅक्टरची जी कामं आहे, JCBनी कामं केली जातात. एकही मजुराचं त्या ठिकाणी रोजगार त्याला मिळत नाही, परंतु मास्टर मात्र भरून दिला जातो. हे पारंपरिकता चालू आलेली आहे. आणि ही ठेकेदारी जर प्रत्येक शेतकऱ्याला जर स्वतःहून जर दिली का बाबा हा तुला निधी दिला तुझ्या शेतीला एवढा, तू तुझी बांधबंदिस्ती करून घे, तू या ठिकाणी हे गावाचे शेतकरी आहेत, या ठिकाणी तलाव तयार करा, हे गावाला या ठिकाणी एवढ्या लोकांना रोजगार भेटेल एवढे पैसे या ठिकाणी निधी देतो, असं कधीच झालेलं नाही ना, आत्तासुद्धा होत नाही. आणि जे विषय आपण घेतले पाहिजेत ते घेतले जात नाही. निर्भीडता इथं राहिलेली नाही. कोणी तर त्याच्यामध्ये टँकर अडवायचा आणि मग सांगायचा. पत्रकार संघटनेचा अध्यक्ष आहे, मग तो अध्यक्ष त्याला काय घेणं देणं नसतं, त्याला माहीतच नसतं काय. तू हे कोणाला हे कर, मग हे तू घे. एखादा कार्यकर्ता, हा मी कार्यकर्ता आहे, आणि मग काय नाही साहेबांनी सांगितलं आहे. कोण साहेब? या सगळ्या बाबींनी जो समोर येईल त्याला आपल्या जवळ घेणं, चिरीमिरी देणं, त्याच्यातून जरी अशी जर काही जर सुटत असेल तरीसुद्धा निर्भीडतेतून लोकांच्या मते, निर्भीड पत्रकारितेच्या मते, निर्भीड कार्यकर्त्याच्या समाजसेवकाच्या मते आणि त्या स्थानिक लोकांच्या मते सुटत नाहीत, एवढा मात्र निश्चय आहे. आणि प्रशासनाने या ठिकाणी लक्ष वेधलं पाहिजे, शासनाने सुद्धा लक्ष वेधले पाहिजे. एवढंच आजच्यासाठी महत्त्वाचं आणि ठीक आहे.